फोन आला सकाळी मला आपल्या गावातून. मग ही बोलली माझ्यासोबत अशी अशी कंडिशन आहे. याला कुठेच नाही नेलं दवाखान्यात, तिकडे होता ना. आता मी बोलून घेतलं आहे. आता याला सगळे एक्सरे वगैरे उमरेडला काढावं लागते, CT स्कॅन करावं लागते, ब्लड टेस्ट करावं लागते आणि उमरेडमध्येच ऑपरेशन होते आपल्या याचं. नागपूरला पाठवायची आवश्यकता नाही. लहान कुठं नाही. आज दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी मला एक फोन आला. रडक्या आवाजात एक ताई बोलत होत्या. सुमारे 15 दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाचा अपघात झाल्याची माहिती त्यांनी दिली. मी त्यांची संपूर्ण माहिती शांतपणे ऐकून घेतली आणि त्यांना माझ्या कार्यालयात कुणाला तरी पाठवण्यास सांगितले. त्यानंतर अपघातग्रस्त मुलाचा भाऊ माझ्या कार्यालयात आला आणि त्यांनी संपूर्ण माहिती दिली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मी तात्काळ त्यांच्यासोबत त्यांच्या गावी जाऊन भेट दिली. तेथे घरी गेल्यावर खाटेवर एक निरागस मुलगा वेदनेत पडलेला दिसला. त्याचे नाव रोहित डहाके असून तो तालुका कुही येथील तारणा गावचा रहिवासी आहे. रोहित डहाके यांच्यासोबत घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे. या अपघातात त्याच्या दोनही पायांना गंभीर दुखापत झाली असून एक पाय अर्धवट तुटलेला आहे. बेगुसराय बिहार येथील हॉस्पिटलने योग्य उपचार न करता केवळ पैसे घेतल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक व शारीरिक दोनही नुकसान झाले आहे. मागील 15 दिवसांपासून तो योग्य उपचाराच्या प्रतीक्षेत होता. मी त्याची संपूर्ण विचारपूस केली आणि तात्काळ उमरेड येथील आर्च एंजल हॉस्पिटलशी संपर्क साधला. डॉक्टर तलमले यांना सर्व माहिती दिली व त्याला पुढील उपचारासाठी उमरेड येथे हलवण्यात आलं. त्याचे CT स्कॅन, ब्लड टेस्ट, अजून काही टेस्ट याला लागणारा सर्व प्राथमिक खर्च मी स्वतः करत आहे. यानंतर त्याच्यावर ऑपरेशन होईल, त्या शासकीय योजनेतून करण्यात येईल. सध्या त्याच्यावर आर्च एंजल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.